तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर तुम्ही सोयाबीन पिकाची लागवड करण्याचा विचार करत असाल तर सोयाबीन पिकावरून 2-3 वर्षांमध्ये येणारा मुख्य रोग म्हणजे चारकोल रॉट या बुरशीजन्य रोगामुळे होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे। त्यामध्ये आपण मागील 2-3 वर्षापासून बघत आहोत की आपल्याकडे चारकोल रॉटचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होते। ह्या चारकोल रॉट हा रोग बुरशीजन्य असल्यामुळे जमिनीतूनच फैलतो आणि पिकाचे मूळ पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतो, त्यामुळे आपलं पीक हे नष्ट होते। तर शेतकरी मित्रांनो, या 2 वर्षांमध्ये आम्ही भूमी ॲग्रो कंपनीचं टार्गेट हे बुरशीनाशक त्यावर उपाययोजना म्हणून दिलं होतं आणि त्याचे बऱ्यापैकी चांगले रिझल्ट आले आहे आणि त्याच्यापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा पण झालाय। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही सोयाबीन पिकाची लागवड करत असाल तर यावर्षी टार्गेट या बुरशीनाशकाची तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता, किंवा मग बीज प्रक्रिया नाही करू शकले तर तुम्ही काय करायचं आहे, जेव्हा आपण एका महिन्यानी पहिली फवारणी घेतो त्या फवारणीमध्ये आपल्याला 25 ग्राम प्रतिपंपाप्रमाणे टार्गेट या बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे, ज्यामुळे तुमच्या पिकात येणारा चारकोल रॉट रोग तिथेच थांबेल आणि त्याचा फैलाव तुमच्या पिकामध्ये होणार नाही।